सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ। यावेळी टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 11 वाजलेले आहेत आणि इकडे बनलेला आहे माझ्यासाठी चहा। म्हणजे या व्हिडिओचा पहिला पार्ट तुम्हाला आलेला आहे, ज्यामध्ये मी फराळीचं सगळं बनवलेलं आहे आणि आता नंबर आहे देवपूजेचा। म्हणजे सगळी कामं आवरता मला 11 वाजलेले आहेत आणि एक वेळा चहा करून घेतला मी, कारण आळस खूप येतं। म्हणजे सकाळी पहाटे 5 पासून सुरू असते माझी धावपळ, माझ्या रुटीनला सुरुवात होते। मग त्यामध्ये थोडासा थकवा पण जाणवतो, कारण एक सलग कामं असतात। मग थोडासा चहा घेतला, थोडंसं बसले मी आणि आता मग देवपूजा करत आहे। म्हणजे आजकाल मॉर्निंगला देवपूजा करणं होतच नाहीये। अगोदर स्वयंपाकाची घाई गडबड असते, सगळ्यांचं एक वेळचं खाणं पिणं झालं की निवांत मी माझी कामं आवरत असते। ते देवपूजा असो किंवा बाकीची कुठली कामं असो, नंतर कोणी आपल्याला डिस्टर्ब करत नाही। तर इकडे देवाऱ्याच्या खाली जे आहेत ना, जी ही पूजेची सामग्री आहे ते मी ठेवलेली आहे। मग सगळं मी व्यवस्थित ठेवलं। त्यामध्ये म्हणजे काशीहून आणलेलं जे गंगाजल वगैरे आहे ते पण ठेवलेलं आहे। परत वाती आहेत, काही पूजेची सामग्री, गंध वगैरे आहे ते सगळं मी एक हे केलेले ट्रे केलेले आहे, त्या ट्रेमध्ये टाकून ठेवते। म्हणजे पटकन आपल्याला भेटून पण जातं। सगळं व्यवस्थित ठेवलं आणि पूर्ण मी व्यवस्थित पुसून घेतले देवाऱ्याच्या खालची फरशी। आणि आता देवही उचलून मी एका ताटलीमध्ये ठेवलेले आहे। तुम्ही म्हणता की देव पडतात, व्यवस्थित ठेव, खडी ठेव, सगळे देव म्हणजे पडतात ते, तर ताटलीमध्ये ठेवते ना। आणि ते मूर्त्या अशा असतात की म्हणजे व्यवस्थित बसत नाही आहेत, पडत आहेत। म्हणून मी नंतर ते धडाधडा पडण्यापेक्षा मी काय करते, अगोदरच अशा पद्धतीने ठेवते, म्हणजे नंतर धडाधडा पडायला नको। आणि पूर्ण देवारा मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे। आणि आज एकादश, तर विठ्ठल रुक्मिणीची पूजा अगोदर करायची आहे मला। तर इकडे महादेवाची पिंडी, नंदी भगवान आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती एकसारख्याच धातूचे बनलेले आहे ते। तर या देवामध्ये मी ते मिक्स करत नाही, अगोदर त्यांना मी स्नान घातलेलं आहे। आणि प्रत्येक वेळी तुम्ही बघत असता मी देवपूजा जे आहे किचन काउंटर देवांना स्नान घालत असते, कारण इथं खूप सारं पाणी होतं। पण आज म्हणलं निवांत बसून देवपूजा करायची, थोडासा वेळ लागला काही हरकत नाही। अगोदरच खूप लेट झालेलं आहे मला, कारण खूप जास्त वेळ थांबल्यामुळे ना माझी कंबर खूप दुखत आहे, नंतर ना कुठलीच कामं होत नाहीत। त्यामुळे मी आज निवांत बसून देवपूजा केलेली आहे। राज देवाऱ्यामध्ये मी एक लाईट पण लावलेली आहे। म्हणजे अगोदर पण लाईट होती, पण ती डिस्को लाईट होती। तुम्ही म्हणतही होता, तुमचे कमेंट आले की ताई डिस्को लाईट देवाऱ्यामध्ये असू नये, साधा बल्ब जो असतो ना तो लावतो, म्हणजे एकाच कलरचा। तर पिवळ्या कलरची जी आहे ना लाईट मी लावलेली आहे आणि छान पण दिसत आहे। म्हणजे ते सारखं येणं जाणं करायची जी अगोदरची लाईट होती, जी डिस्को लाईट होती, पण ही छान आहे। हेच लावलेले ते दाखवत होते। तर देवांना मी स्नान घातलेलं आहे आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसलेलं आहे। आणि आता देवपाट्यावर विराजमान करण्याच्या अगोदरच मी इकडं गंध लावून घेत आहे, कारण एक वेळा आपण या मूर्त्या सगळ्या ठेवल्या तर नंतर गंध व्यवस्थित लावताच येत नाही। म्हणून मी अगोदर सगळ्या देवांना गंध हळदी कुंकू लावत आहे आणि नंतर मग देवपाट्यावर विराजमान करणार आहे। तर इकडं सरस्वती मातेची मूर्ती, लक्ष्मी मातेची मूर्ती, सगळ्या मूर्त्यांना एकेका मूर्तींना मी अशा पद्धतीनं अगोदर गंध नंतर हळदी कुंकू लावलेला आहे। म्हणजे हे छान लावलं, छान दिसतं। म्हणजे फुलंही वाहण्याची गरज वाटत नाही, इतकं सुंदर वाटतं। अगोदर मी देवपूजा कशी करायची, देवांना स्नान घालायचं, देवपाट्यावर विराजमान करायचं आणि हळदी कुंकू जे आहे ना नंतर लावायची। मग त्यामध्ये काय होतं, या मूर्त्या थोड्याशा अशा असतात ना की व्यवस्थित बसत नाहीत। मग एक मूर्ती पडली की सगळेच देवाच्या मूर्त्या जे आहेत ना ते पडायच्या, असं व्हायचं आणि गंध पण व्यवस्थित लागायचं नाही आहे। पण आता अशा पद्धतीने मी गंध लावत आहे, छान पण वाटतं। तर इकडे सगळ्या देवांच्या मूर्तींना मी हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे आणि देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे। आणि इकडं कासव आणि अन्नपूर्णा हे मी तांदळात ठेवत असते, पाण्यात पण ठेवू शकता, पण अन्नपूर्णा तांदळातच ठेवली जाते। तिकडं झालेली आहे देवाची स्थापना। आता फुलं घेऊन येते। ब्रह्मकमलची जी फुलं आहेत ना ते मी मॉर्निंगलाच तोडलेले आहेत। आणि त्या विठ्ठल रुक्मिणीला मी स्नान घातलेलं आहे आणि गंध हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि जे मोत्याच्या माळा आहेत ते पण मी वाहिलेलं आहे। म्हणजे आज एकादश, पंढरपूरमध्ये तर खूपच मोठी आज जत्रा असते। म्हणजे जसं वारकरी खूप दिवस झालं पायी यात्रा सुरू आहे, आज तिथं म्हणजे जाऊन पोहोचलेले आहेत आणि खूप मोठी अशी जत्रा असते तिथं, खूप छान असतं पंढरपुरामध्ये। आणि आज सगळ्यांच्या घरामध्ये पण तशाच पद्धतीने विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली जाते आणि एकादशीचा उपवास जे आहे ना ते केला जातो। आणि नैवेद्य थाळी म्हणजे जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, खिचडी, वरीच्या तांदळाचा भात, आमटी, खीर बनवलेले आहे, चिप्स तळलेले आहेत। नैवेद्य थाळी मी अगोदरच तयार करून ठेवली आणि आता देवपूजा पण होतच आहे। तिकडे फुलं घेऊन आलेली आहे आणि ब्रह्मकमलची जी फुलं मी तोडलेली होते, म्हणजे रात्रीच्या फुलांची आरती झालेली आहे, मी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे। म्हणजे असं म्हणलं जातं की ब्रह्मकमलचं जे फुल आहे रात्री 12 वाजता उगवतं आणि त्याच वेळेला पूजन आणि आरती करायची असते आणि फुल पण तोडायचं असतं। पण मी रात्री फुल तोडलेलं नाही, फक्त पूजा झाली, आरती झालेली आहे आणि मी सकाळीच ते फुल तोडलेलं आहे, पण सकाळपर्यंत थोडंसं सुकलेलं होतं। मी सगळीच ब्रह्मकमलची फुलं घेऊन आले, महादेवाला वाहिलेल्या आहे आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला हे फुल वाहिलेलं आहे मी आणि देवांना पण वाहिलेलं आहे। तर बाकीची स्वास्तिकची फुलं मी खूप सारी घेऊन आलेली आहे। एकही कलरफुल फुल नाही, म्हणजे आजकाल जे आहे ना इथं झाडांना एकही फुल लागत नाही, दासाळ किंवा जास्वंदी कुठलंच लागत नाही आहे। मार्केटहून काही आणलेली नाही त्यावेळेस, फक्त मी व्हाईट कलरचेच फुलं वाहिलेली आहेत। एकदम व्हाईट अँड व्हाईट देवारा आणि फुलं पण व्हाईट कलरचे झालेले आहेत।
तर असो आता रांगोळी काढून घेतली, दीप प्रज्वलित करून घेतला, अगरबत्ती लावलेली ओवाळून घेतलेली आहे आणि रांगोळी मी काढलेली आहे. हलकंसं कलर भरलेलं आहे यामध्ये. म्हणजे आता 2-4 दिवस झाले मी रांगोळी काढतच नाही, कारण ही रांगोळी ना सकाळपर्यंत राहतच नाही, सगळीकडे रांगोळी रांगोळी असं होत आहे, पायदुळीत पण पडत आहे, म्हणून मी काढत नव्हते. पण थोडंसं सोनं वाटत होतं म्हणून मी रांगोळी काढलेली आहे आज आणि देवपूजा झालेली आहे. आता करूया तुळशी पूजन, उंबरा पूजन. अंदाज लावू शकता किती भयानक हवा आहे. ते जे मेन गेटला पडदा लावलेला आहे ना, असा उडतो की एकदम पतंगासारखा उडत आहे. म्हणजे पडदा लावून काहीच मतलब नाही, राहतच नाही ते पडदा, इतकी भयानक हवा असते. जोपर्यंत गेट बंद करत नाही तोपर्यंत काही करणे काहीच राहत नाही, समोरचं सगळं पडत आहे, इतकी भयानक हवा. कारण समोर घरं नाही येतात त्यामुळे जास्तच हवा लागत आहे असं वाटतं मला. म्हणजे समोर घरं असले तर थोडंसं कमी हवा येते, म्हणजे जसं घराला घर चिटकून असतं ना तिथं तितकी हवा नसते, पण समोरून घरं नाही ते एकदम हवा येते ना, त्यामुळे ना ते हवा जास्तच लागत आहे. गॅससुद्धा राहत नाही, देवापाशी दिवा लावला दिवासुद्धा राहत नाही, इतकी भयानक हवा असते. तर इकडं तुळशीला मी पाणी घातलेलं आहे, हळदी कुंकू लावून पूजन केलं आणि महादेवाची पिंडी आहे, नंदी आहे, त्यांनाही मी पूजा करून घेतलेली आहे. फुलं वाहिलेली पण एकही फुल राहत नव्हतं, सगळी फुलं उडून गेलेली आहेत. आता मी करत आहे इकडं उंबरवटा पूजन. तर उंबराला हळदीचं लेपन पण करू शकता, फक्त पाण्यानं मी धुलेलं आहे आणि हळदी कुंकू लावलं, फुलं वाहिलेत. फुलं लावून म्हणजे वाहून काहीच हे नाही आहे, एक फुल राहत नाही आहे, सगळी उडून गेलेले आहेत. तर आता मी दाखवत आहे देवाला नैवेद्य. तर हीच आहे आजची नैवेद्य थाळी. यामध्ये सगळं उपवासाचं बनलेलं आहे, जसं की वरईच्या तांदळाचा भात आहे, आमटी आहे, खीर आहे, साबुदाण्याची खिचडी आहे, चिप्स आहेत. तर देवाला नैवेद्य दाखवलं, पाणी फिरवलेलं आहे आणि मनोभावी देवाचे दर्शन करून घेतले. थोडासा लेट झाला काही हरकत नाही, पण मनोभावी पूजा झाली, मन प्रसन्न राहतं आणि छान पण वाटतं. सकाळी सकाळी पूजा केली खरंच छान वाटतं, पण होत नाही आहे, इतका कामाचा गोंधळ आहे की काय सांगू. नुसती धावपळ होत असते. तुम्ही म्हणतही होता, म्हणजे अगोदरचा जो व्हिडिओ गेला त्यामध्ये तुमचे खूप सारे कमेंट आले आणि खूप छान वाटलं वाचून. एक ताई म्हणत होत्या, ताई थोडंसं आराम कर, किती धावपळ असते, सकाळपासून सुरू असते तुझी. तर हो ताई तुमचं बरोबर आहे, पण थोडासाही वेळ असा भेटत नाही आहे. अशी सगळी कामं आवरून बसली, एक वेळचं जेवण करून जातात, परत जेवण करायचं तोपर्यंत माझी कामं आवरत नाही, त्याच कामाचा गोंधळ असतो माझा. तर इकडं कपडे अगोदर मी मशीनला लावलेत, कारण लाईटच राहत नाही, नंतर एक वेळा लाईट गेली की मग येतच नाही आहे. ते कपडे धुण्याचं काम होत आहे तोपर्यंत मी भांडे वगैरे सगळे घासून घेतलेले आहेत. ते किचनची कामं थोडीफार मी आवरली, तोपर्यंत कपडे धुवून झाले, तर सगळे कपडे काढून मी उन्हाला टाकलेले आहेत. तोपर्यंत दिनेश पण आलेला आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं, जोपर्यंत की मी कामं आवरते, म्हणजे एक वेळचं जेवण झालं सगळ्यांचं गेले येईपर्यंत ही कामं माझी आवरत नाही, तोपर्यंत की परत सगळेजण येतात, असं होतं. म्हणजे वेळ कुठं जातो नाही यामध्ये मला समजतच नाही. दुपारचे 2-3 कसे वाजतात अजिबात कळत नाही याच कामामध्ये, असं होतं. मग थोडासाही वेळ मला आरामाला भेटतच नाही आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपलं मोबाईलचंही काम असतं, एडिटिंग वगैरे हे ते, त्यामुळेही मला वेळ भेटत नाही आहे. तर दिनेशचं जेवण झाल्यानंतर बाबाही जेवण करायला आलेली होती, बाबांना जेवायला आवडलं, मी फराळ केलं, यांच्यासाठी टिफिन भरून दिलं. म्हणजे एकादश होती तरी पण फराळ काय करायला घरी आले नाही, तिकडंच मी टिफिन भरून दिले होतं, कारण त्यांचे कामच तसे असतात. तर असं ताईनो कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे, आज आहे 12. तर आज सगळ्यांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो, पण आमच्या इथं कोणालाही पुरणपोळी खायची नव्हती. तर मी काय केलं, खीर बनवायचा विचार केला. तर अगोदर तर सगळी मॉर्निंगची कामं मी आवरलेली आहे आणि आंघोळ झालेली आहे आणि यांच्यासाठी चहा बनवून दिला, यांचं आवरून दिलं, हे गॅरेजला गेलेले आहेत आणि आंबाबाईची पूजा करायला अगोदर जातात. तर फुलाचा हार वगैरे सगळं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, ते काढून दिलं, त्यांचं सगळं आवरून दिलं. दिनेश आणखीन उठलेला नाही, 2-3 वेळा दिनेशला आवाज दिला आणि आता आलेली आहे मी किचनमध्ये. अगोदर देवाचं दर्शन करून घेतलं आणि बाबांच्या आंघोळीची कुठली टायमिंग नाही आहे, तर अगोदर गरम पाणी मी ठेवलेलं आहे नेऊन, म्हणजे कधी लवकर आंघोळ करतात कधी लेट करतात आणि गिझर पण ऑन करून त्यांना पाणी घेता येत नाही आणि त्यावेळेत मी असते कुठल्या तरी कामामध्ये, म्हणून मी काय करते, अगोदरच मी पाणी गरम करते कळशीमध्ये आणि कळशी झाकून ठेवत असते, म्हणजे जास्त वेळ ते पाणी गरम राहतं. तिकडे बदाम वगैरे सगळे काढून ठेवले होते खाली, म्हणजे यांना खाण्यासाठी दिलेलं होतं, ते सगळे पॉकेट जागेवर ठेवले. थोडासा पसारा झालेलाच आहे आणि काल दिनेश केळी पण घेऊन आलेला आहे, म्हणजे एकादश आहे म्हणून केळी घेऊन आला, पण केळी मी खात नाही आणि हे पण खाल्लेले नाही आहेत. म्हणजे काहीतरी त्यांना मार लागतच असतो, कारण गॅरेजची कामच तशी असतात, अवघड असतात, ते काहीतरी काही हाणून घेतच असतात. मग केळी, वांगी, रताळी असं जर खाल्लं ना, ते जे दूध आहे ना जास्त होतं, म्हणून केळी वगैरे आणायचं आजकाल बंदच केलेलं आहे. तरी पण दिनेशनं त्यामध्ये 1-2 केळी खाल्लेली आहे, म्हणजे खूप सारी घेऊन आलं. बघू शकता ही केळी किती दिवस राहणार, तरी पण कच्ची आहे त्यामध्ये, त्यामुळे एक 3-4 दिवस राहतील. म्हणजे खाणार कोण, फक्त दिनेशच खाणार आहे, मला केळी आवडत नाही आणि हे पण खात नाही आहेत. तर इकडे हे जे भाज्या आणलेल्या आहेत, म्हणजे दुधी आहे, गोबी आहे आणि बटाटे आहेत, हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं नव्हतं, कारण तुम्हीच म्हणत होता ते फ्रीजमध्ये ठेवू नको बटाटा वगैरे, पण खालच्या कप्प्यात मी ठेवत आहे. तर असं कुठं ठेवणार, ठेवल्या ते सुकल्यासारखे पण झालेत, म्हणजे 2 दिवस झाले मी बाहेर ठेवलेलं आहे, दुधी पण तशीच झालेली आहे. तर म्हटलं आता फ्रीजमध्ये ठेवूया. आणि काही भांडी कोणी इथं कशाचे दिसत आहे तुम्हाला, तर साईचे तांबे आहेत ते. तर आज लोणी पण काढायचं आहे मला, कारण एक तांब्या भरला, दुसऱ्या तांब्यात मी परत साय काढून ठेवलेली आहे आणि दुधी पण मी
धपाटी बनवण्यासाठी आणलेलं होतं, पण त्याचा मुहूर्तच लागेना. दररोज काहीतरी वेगळं बनत आहे, कधी डोसा, कधी इडली, कधी आप्पे असं बनत आहे. त्यामध्ये ते धपाटी मग बनवणं काही मला झालेलं नाही आहे. तर ते दुधी उचलून आता मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहे. तर असं आता इकडे मी टोमॅटो काढून घेतलेले आहेत. म्हणजे आज पुरणपोळीचा स्वयंपाक तर बनत नाही आहे. तर स्वयंपाकामध्ये मी पनीरची भाजी, चपाती, वरण भात आणि खीर बनवणार आहे गोडामध्ये. म्हणजे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी काहीतरी स्वीट बनवणार, म्हणजे खीर बनवणार आहे. तर इकडं कोथिंबीर मी निवडली आणि कवरमध्ये ठेवलेली होती त्याच. तर मी विचार केला की कवरमध्ये न ठेवता आपण या डब्यामध्ये ठेवूया. म्हणजे हे जे डबे आहेत ना छान आहेत, म्हणजे चौक आकारचे आहेत, त्यामध्ये जास्त प्रमाणात बसतं सगळं आणि फ्रीजमध्ये पण हे व्यवस्थित बसतात. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय यामध्ये, तर त्यामध्ये जे ठेवतो आपण ते दिसतं, म्हणून मी या डब्यामध्ये ही कोथिंबीर काढून ठेवलेली. आणि असे डबे मी अर्धा डझन आणलेले होते. तर एक डबा त्यामधला मी दीपकला दिलेला आहे, म्हणजे लाडू घालून दिलेला आहे. आणि बाकीचे जे 5 डबे आहेत त्यामध्ये मी काहीतरी अशी सामग्री घालून ठेवलेली होती. तर आता सगळे डबे रिकामी करून घेणार आहे. जी भाज्या आहेत ते मी या डब्यामध्ये ठेवणार आहे, कारण हे डबे छान आहेत आणि यामध्ये जास्त प्रमाणात भाजी बसते. तर इकडं थोड्याशा हिरव्या मिरच्या ज्या आहेत ना ते काढून घेतले आहेत, म्हणजे 1-2 त्यामध्ये लाल पण झालेले आहेत. ते मी आता भाजीसाठी घेणार आहे. आणि जे बाकीच्या मिरच्या नंतर आणलेल्या होत्या त्यामध्ये एकही लाल मिरची नाही. या सगळ्या देठ काढून मी या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे फ्रीजमध्ये, म्हणजे जास्त दिवस टिकतील, खराब होणार नाहीत. तर इकडला थोडाफार मी पसाराही काढलेला आहे, म्हणजे इकडे एक भांडं, तिकडे एक भांडं, टोपलं हे ते खूप झालेलं होतं. ते पण मी थोडाफार पसारा उचललेला आहे. म्हणजे आपण किचनमध्ये वरच्यावर व्यवस्थित ठेवलं तर ठीक राहतं, नाही तर 1-2-4 दिवस आपण दुर्लक्ष केलं की मग सगळं विक्रमाळ होतं, नंतर आपल्यालाच भेटत नाही. तर मी दररोजच्या दररोज सगळं व्यवस्थित ठेवत असते. तर इकडे सगळ्या मिरची देठ काढत आहे मी आणि मिरच्या फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि इकडे एक बीटरूट पण आणलेला आहे, म्हणजे 2 आलेले होते, एक खाल्लेलं आहे आणि बाकीचं तसं राहिलेलं आहे. तर मिरची सगळे देठ काढले मी या डब्यात भरवून ठेवलेला आहे. आणि आता करूया भाजीची तयारी. म्हणजे पनीरची भाजी बनणार आहे. म्हणजे काय बनणार हा विचार झाला ना, झटपट आपली कामं होतात. आपण विचार करून बनवायला भरपूर वेळ घेतो, पण अगोदरच विचार झालेला होता. कारण मी यांना मॉर्निंगला विचारलं की आज पुरणपोळ्या बनवू का, तर म्हणत होते की पुरणपोळी जर बनवायची असली तुझ्यापुरतीच बनव, तूच खा. आता मी एकटी किती खाणार आणि मी बनवू कसं एकटीसाठी, ते किती पुरणपोळी बनवू. तर म्हणलं आता हे तर खाणार नाहीत, कारण त्यांनी अगोदर सांगितलेलं आहे. तर म्हणलं सगळ्यांसाठीच आपण जे साधा स्वयंपाक आहे ते बनवूया. तर कांदे पण संपलेले होते, तर कांदे मी घेऊन आलेले आहे. म्हणजे तिकडच्या किचनमध्ये आम्ही कांदे ठेवलेले आहेत. आणि तुम्ही विचारत होता ताई दीपकबद्दल काहीतरी सांग, म्हणजे दीपकचं शिक्षण किती झालेलं आहे आणि तो भरतीसाठी म्हणजे काय काय तयारी केला मिलिटरीमध्ये जाण्यासाठी, म्हणजे यानं दुसऱ्या मुलांनाही फायदा होईल, ज्यांना जायचं आहे मिलिटरीमध्ये त्यांना. तर हो, तुमचं बरोबर आहे. तर हे सगळं शेअर केल्यामुळे एखाद्याला फायदा होत असेल, एखाद्याची मदत होत असेल, तर यापेक्षा मोठं काम कुठलं असणार आहे. तर दीपकनं मिलिटरीमध्ये जाण्यासाठी काय काय तयारी केली, त्याचं शिक्षण किती झालेलं आहे, पूर्ण डिटेलमध्ये मी शेअर करेन पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आता मी इकडे तयारी करत आहे भाजीची. तर टोमॅटो घेतलेले आहे 4, 2 मी मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. म्हणजे मिरच्या एकदम छोट्या छोट्या आहेत त्यामुळे जास्त दिसत आहेत. आणि पनीर पण मी काढून घेतलेले, म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं त्यामुळे आईस बनलेलं आहे. तर थोड्या वेळ मी बाहेर काढून ठेवलेलं आहे आणि लसूण सोलून घेत आहे. तितक्यात आवाज आला की पाण्याचा, म्हणजे नळाला पाणी आलेलं आहे, पण ते पाणी यूजच होत नाही, कारण टाक्या भरल्या जातात मी जसं बोरवेल चालू करते तसं. त्यामुळे पाणी तितकं यूज होत नाही. दररोज नळाला पाणी येत आहे आणि ते पाईप फुटलेलं आहे आणि ते पाणी प्रेशरनं पूर्ण वर उडत आहे आणि ते जात आहे तिकडे पपईच्या झाडावरती. मला वाटलं बाबाने सोडलेलं आहे, पण दिनेश म्हणत होता मम्मी बाबाने सोडलेलं आहे, ते पाईप फुटलेलं आहे त्यामुळे ते पाणी प्रेशरमुळे जास्त उंच तिकडे जात आहे. तर आता ते बंदही केलेलं नाही, कारण पपईच्या झाडाला जात होतं ते पाणी, बघून मी आलेले, म्हणजे वेस्ट जात नव्हतं. तर आता पटकन भाजीची तयारी करून घेते, कारण नंतर खूप लेट होत आहे. अधूनमधून खूप सारी कामं होऊन जातात, म्हणजे प्रत्येक काम काही मी शेअर करत नाही, पण अधूनमधून खूप सारी कामं होतात आणि त्यामध्येच थोडासा लेट होतो. तर इकडं मी ठेवलेला आहे चहा, म्हणजे दुधाचा काही नाही, डिकाशन चहा मी बनत आहे. म्हणजे मॉर्निंगला अगोदर मी घेते आवळा ज्यूस, मग त्यानंतर बनत आहे डिकाशन चहा. आणि इकडे बघू शकता खूप सारं आलं मी काढलेलं आहे. हे आल्याचं कवर पण मी असंच फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. जसं मी तुम्हाला म्हटलं की आता कुठलेही कवर मी फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही, सगळे कवर काढले आणि त्यामध्ये जी ही भाज्या आहेत ना सगळ्या मी या डब्यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत. म्हणजे जे डबे दिसायचे आहेत त्यामध्येच ठेवलेलं आहे, म्हणजे पटकन आपल्याला भेटावं ते. तर आलं पण एका डब्यात ठेवलं, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळे एका डब्यामध्ये मी भरून ठेवले, म्हणजे या भाज्या छान पण राहतील आणि छान पण दिसतील, फ्रीजमध्ये जास्त स्पेस धरणार नाहीत. तर इकडे तोपर्यंत चहा पण उकळलेला आहे. तर असं ताईनं तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.